कोणत्याही मंगल प्रसंगी घरात आणि दारातही रांगोळी काढली जाते. तर आता पाहूया दृश्यपट रांगोळी. रांगोळी काढणे. मूळ संस्कृत शब्द रंगवल्ली असा आहे. विशिष्ट शुभ्र चूर्ण चिमटीतून जमिनीवर सोडून रेखाटलेली आकृती म्हणजे रांगोळी. रांगोळी ही कला मूर्तिकला आणि चित्रकला यांच्याही आधीची आहे. कुठल्याही धार्मिक किंवा मंगल प्रसंगी रांगोळी काढणे ही आवश्यक आणि प्राथमिक गोष्ट समजली जाते. पूर्वी प्रत्येक घरी रोज दारापुढे सडा संमार्जन करून रांगोळी काढण्याची प्रथा होती. जमीन सारवल्यावर तिच्यावर रांगोळीच्या 4 रेषा न विसरता ओढल्या जातात. रांगोळी न घातलेली सारवलेली जमीन अशुभ समजली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार व मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे 2 उद्देश आहेत. रांगोळीत ज्या आकृत्या काढतात त्या प्रतिकात्मक असतात. शंख, स्वस्तिक, चंद्र, सूर्य ही त्यांपैकी काही प्रतीके होत. कमळ हे लक्ष्मीचे व प्रजनन शक्तीचे प्रतीक आहे. याशिवाय ठिपक्यांची रांगोळी हाही रांगोळीचा प्रकार प्रचलित आहे. जमिनीवर केरसुणी फिरवताना किंवा सारवताना जमिनीवर सूक्ष्म रेषा निर्माण होतात. त्यात एक प्रकारचे कंपन असते. या रेखा अनियमित असल्याकारणाने त्यांचे कंपनही अनियमित असते. म्हणून ते शरीराला, नेत्रांना व मनाला हानिकारक असते. हे अनिष्ट कंपन टाळण्यासाठी सारवलेल्या जमिनीवर रांगोळीच्या माध्यमातून कोन व शुभचिन्हे व्यवस्थित रूपाने काढतात. त्यामुळे झाडल्याचे व सारवल्याचे अशुभ परिणाम दूर होऊन शुभ परिणामांची प्राप्ती होते. आता शहरात आणि अन्यत्र सुद्धा टाईल्स वगैरे लावलेले आपण बघतो. आणि जमिनी शेणाने सारवलेल्या जमिनी तर आता नाहीतच. तर मग रांगोळीचं महत्त्व काय? शेणानं सारवलेल्या जमिनी जरी नसल्या तरी रांगोळीचं महत्त्व तितकंच आहे. कारण रांगोळी काढल्यानं काय घडतं तर देवतेचं मंगल तत्व आकृष्ट होण्यासाठी रांगोळी मदत करते. कोणत्या देवतेचं तत्व आकृष्ट करायला कोणत्या रंगाची रांगोळी असावी, कोणत्या आकारांची रांगोळी असावी याचं सुद्धा शास्त्र आहे. आणि मग अशा रीतीनं रांगोळी काढल्यामुळे त्या त्या देवतेचे तत्व त्या ठिकाणी आकृष्ट होतं. म्हणून मंगल प्रसंगी घरामध्ये जरी फरशा घातलेल्या असल्या, टाईल्स घातलेल्या असल्या तरी योग्य प्रकारे रांगोळी काढण्याचा प्रयत्न आपण करायला हवा आणि त्याचा लाभ निश्चितपणे होतो. आता आपण ऐकूया एक प्रश्न. अध्यात्मविषयक शंका निरसन